22 जानेवारी 2026 रोजी नगर विकास विभागाने महाराष्ट्रात झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत महापौर पदासाठी आरक्षण जाहीर केलं। त्यानुसार छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण खुला प्रवर्ग जाहीर झाला आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर बहुमत मिळवलेल्या भारतीय जनता पक्षात महापौर कोण होणार याची लगबग उडाली। सगळ्या जिल्ह्यात चर्चांना उधाण आलं। चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेऊयात की छत्रपती संभाजीनगरचा महापौर कोण होणार। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर। छत्रपती संभाजीनगर महापालिकेत 115 जागा होत्या आणि त्यापैकी तब्बल 57 जागा जिंकत भारतीय जनता पक्षाने आपला डंका वाजवला। एक हाती महापालिकेवर बहुमत सिद्ध केलं। त्यानंतर नगर विकास विभागाने खुला प्रवर्ग महापौर पदासाठी जाहीर केल्यानं भारतीय जनता पक्षातील प्रसिद्ध चेहरे आणि त्यांचे नाव शहरात चर्चेमध्ये दिसू लागले। त्यामध्ये राजगौरव वानखेडे, विजय अवताडे, शिवाजी दांडगे, प्रमोद राठोड, सुरेंद्र कुलकर्णी, सविता कुलकर्णी आणि सगळ्यांच्या पुढे असणारे नाव ते म्हणजे समीर राजूरकर। हे सगळे चेहरे पुन्हा एकदा चर्चेत आलेत। या सगळ्या नावांमागे महापौर पदासाठी मुख्य कारण काय आहेत आपण ते समजून घेऊ। सगळ्यात पहिले नाव येतं ते म्हणजे समीर राजूरकर। समीर राजूरकर हे जरी पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले असतील तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे। राजूरकर यांच्याकडे लोकसभा निवडणूक प्रमुख हे पद होतं आणि या पदाचा त्यांनी योग्य तो वापर करून महायुतीसाठी संदीपान भुमरे यांना पूर्णपणे लोकसभेसाठी मदत केली। त्यांचं काम केलं आणि त्याचा फायदा भुमरे यांना झाला। तसंच त्यानंतर त्यांच्याकडे शहर जिल्हा सरचिटणीस हे पद सुद्धा होतं। त्या पदाची जबाबदारी देखील समीर राजूरकर यांनी उत्तमरित्या पूर्ण केली। समीर राजूरकर हा भारतीय जनता पक्षाचा एक मोठा आश्वासक मराठा चेहरा देखील आहे। जिल्ह्यातील खासदार भागवत कराड व मंत्री अतुल सावे यांच्या अतिशय जवळचे आणि भरोशाचे समीर राजूरकर आहेत, अशी त्यांची सगळ्यात जिल्ह्यात ओळख आहे। त्यानुसार महापौर पदासाठी सगळ्यात अग्रेसर असणारं समीर राजूरकर हे नाव आहे। त्यानंतर दुसरं नाव येतं राजगौरव वानखेडे। राजगौरव वानखेडे हे प्रभाग क्रमांक 2 मधून विजयी झालेत। राजगौरव वानखेडे त्यांच्याकडे 3 वेळा नगरसेवक होण्याचा अनुभव आहे। वानखेडे यांच्याबद्दल बोलायला गेलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून एकमेव नगरसेवक म्हणून राजगौरव वानखेडे हे संभाजीनगर महापालिकेत निवडून गेले होते। त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला व तब्बल 2 वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले। त्यामुळे त्यांचा जनतेशी कनेक्ट अतिशय जास्त आहे। राजगौरव वानखेडे हे सध्या महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे उपाध्यक्ष देखील आहे। तसंच या अगोदर त्यांना विधानसभा निवडणूक लढवल्याचा देखील अनुभव आहे। राजगौरव वानखेडे हे देखील मराठा चेहरा म्हणून शहरात ओळखीचे आहे। त्यामुळे राजगौरव वानखेडे यांना महापौर पद मिळू शकतं याची देखील शक्यता नाकारता येत नाही। यानंतर तिसरं नाव आहे ते म्हणजे या महापालिकेच्या निवडणुकीत विरोधकांचं डिपॉझिट ज्यांनी जप्त केलं ते प्रभाग क्रमांक 8 मधून विजयी झालेले भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विजय अवताडे। विजय अवताडे हे नाव देखील महापौर पदाच्या शर्यतीमध्ये सगळ्यात पुढे असल्याचं चित्र सध्या शहरात आहे। त्याचं कारणही तसंच आहे। विजय अवताडे यांना या अगोदरही शहराचं उपमहापौर पद मिळालेलं आहे। या पदाचा त्यांना दांडगा अनुभव सुद्धा आहे। त्यांनी ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडलेली आहे। संभाजीनगरच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2029 ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे जे ब्रीदवाक्य आहे की सत्ता मिळवण्यासाठी आपल्याला कोणत्याही कुबड्यांची गरज नको, त्याच अनुषंगाने भारतीय जनता पक्ष येणाऱ्या 2029 ला महाराष्ट्रात जवळपास सगळ्याच ठिकाणी स्वतंत्र विधानसभा निवडणूक लढवू शकतो। त्याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाला एक मराठा चेहरा म्हणून आणि जनतेशी कनेक्ट असलेला व वेगवेगळी पद भूषवलेला अनुभवी उमेदवार हा विजय अवताडे यांच्या रूपाने मिळू शकतो। त्याचं कारणही विजय अवताडे त्यांचा या भागात जनसंपर्क तगडा आहे व सध्याचे आमदार प्रदीप जयस्वाल किंवा भविष्यातील शिवसेनेच्या उमेदवाराला तगडा विरोधक उमेदवार तयार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला विजय अवताडे हा सगळ्यात चांगला पर्याय आहे। त्याच अनुषंगाने आता जर विजय अवताडे यांना महापौर पद देऊन ताकद दिली तर येणाऱ्या 2029 विधानसभा निवडणुकीसाठी विजय अवताडे तयार असतील आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा विजय होऊ शकतो। या कारणांमुळे विजय अवताडे यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडू शकते याची दाट शक्यता आहे। यानंतर चर्चेत असणारं नाव म्हणजे शिवाजी दांडगे। शिवाजी दांडगे यांनी शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधून विजय मिळवलाय।
शिवाजीराव दांडगे यांना देखील नगरसेवक पदाचा चांगलाच अनुभव आहे। तसेच दांडगे यांच्याकडे शहरातील भारतीय जनता पक्षाचं पूर्व विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून पद देखील आहे व या पदाची जबाबदारी त्यांनी पूर्णपणे पार पाडून पूर्व विधानसभा मतदारसंघातून अतुल सावे यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न पणाला लावले होते। याच कारणामुळे शिवाजी दांडगे हे मंत्री अतुल सावे यांच्या अत्यंत जवळचे आले व अतुल सावे यांच्या अतिशय विश्वासू लोकांमध्ये शिवाजी दांडगे यांचं नाव सगळ्यात पुढे येतं। शिवाजी दांडगे हे देखील शहरातील मराठा चेहरा म्हणून प्रसिद्ध आहे। या सगळ्या कारणांमुळे मंत्री सावेंच्या जवळ असणारे शिवाजीराव दांडगे हे देखील महापौर होऊ शकतात ही शक्यता नाकारता येत नाही। यानंतरच्या चर्चेतील नाव म्हणजे प्रभाग क्रमांक 23 मधून विजयी झालेले प्रमोद राठोड। प्रमोद राठोड हे देखील नगरसेवक पदाचे चांगलेच अनुभव असणारे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत। तसंच प्रमोद राठोड यांनी देखील छत्रपती संभाजीनगर मध्ये शहराचा उपमहापौर म्हणून काम केलेले आहे। तसंच प्रमोद राठोड हे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेश प्रवक्ता देखील आहे व त्यांनी ही जबाबदारी अतिशय उत्तमरित्या पार पाडली आहे। शहरातील स्मार्ट सिटी प्रोजेक्ट मध्ये प्रमोद राठोड यांनी संचालक म्हणून देखील काम केले। याच कारणामुळे प्रमोद राठोड शहरातील भारतीय जनता पक्षामध्ये जे काही प्रसिद्ध नाव आहे त्यामध्ये कायम चर्चेत असतात। या कारणांमुळे प्रमोद राठोड यांच्या गळ्यात देखील महापौर पदाची माळ पडू शकते याची दाट शक्यता आहे। या सगळ्या नावांनंतर शहरामध्ये रेणुकादास वैद्य आणि सुरेंद्र कुलकर्णी यांच्या देखील नावाची चर्चा आहे। हे दोन नावं देखील शहरांमध्ये आपला प्रभाव टिकवून आहे। तसंच महिला उमेदवारांकडे बघितलं तर शहरामध्ये सविता कुलकर्णी हे नाव सगळ्यात पुढे असून यासोबतही अनेक नावांची चर्चा होतीये। राजगौरव वानखेडे, विजय अवताडे, प्रमोद राठोड या तिघांनी काही वर्षांपूर्वी संभाजीनगर महापालिकेत देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली देण्यासाठी सभागृहात सगळ्यांना उभं राहण्यास सांगितलं असताना त्यावेळी सय्यद मतीन या नगरसेवकांना अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली देण्यास नकार दिला व मी त्यांचा निषेध करतो असं वक्तव्य केलं होतं। मतीन यांनी हे वक्तव्य केल्या राजगौरव वानखेडे, विजय अवताडे व प्रमोद राठोड यांनी कसलाच विचार न करता सभागृहामध्ये मतीन यांच्या कमरेमध्ये लाथा घातल्या होत्या व तुम्ही आमच्या सर्वोच्च नेत्याचा अपमान करू शकत नाही असं त्यांना ठणकावून सांगितलं। त्यानंतर कायदेशीररित्या या तिघांवरही कारवाई झाली व त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला। पण यानंतर हे तीन नावं भारतीय जनता पक्षामध्ये आणि शहरामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत आले आणि आज हे तीनही नावं नगरसेवकांच्या रूपात निवडून आलेत। या लोकांना उपमहापौर पदाचा आणि इतर पदांचा पक्षामध्ये तगडा अनुभव आहे। त्यामुळे आम्ही सांगितल्याप्रमाणे या 4 व्यक्तींपैकी कोणत्या एकाच व्यक्तीच्या गळ्यात छत्रपती संभाजीनगरच्या महापौर पदाची माळ नक्कीच पडू शकते ही शक्यता नाकारता येत नाही। तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, यंदा संभाजीनगर महापालिकेत महापौर कोण होणार हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि समांतरला सबस्क्राइब करायला विसरू नका।